श्री स्वामी समर्थ मंडळी. मंगळागौरी आता लवकरच येत आहे. श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीचा सण हा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. महिलांचा हा अतिशय महत्त्वाचा श्रावण महिन्यातील एक सण असतो. मग आता लग्नानंतर प्रत्येक महिलेनं 5 वर्ष हा मंगळागौरीमध्ये एक व्रत केलं पाहिजे. ते व्रत कोणतं आहे, ते कसं करायचं व्रत, या संदर्भातली माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्व मंडळींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर आता जाणून घेऊया. प्रत्येक महिलेने 5 वर्ष केलं पाहिजे हे व्रत. कोणतं व्रत, या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. बघा, पहिली गोष्ट, मंगळागौर का साजरी केली जाते, मंगळागौरीचं महत्त्व काय, मंगळागौरीची पूजा कशी करायची, या संदर्भातली सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता जाणून घेऊया सर्व सविस्तर माहिती. बघा, मंगळागौरी का साजरी केली जाते. पहिली गोष्ट, पती पत्नींमधील प्रेम दृढ व्हावे आणि आदर्श म्हणून शिवपार्वतीकडे पाहिले जाते. नवविवाहित आणि सौभाग्यवती स्त्रियांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो. तसेच पूजा झाल्यानंतर रात्री जागरण करण्यात येते. श्रावणात येणारी मंगळागौर म्हणजेच गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून पार्वतीची पूजा करतात. मंगळागौरी या देवीला पार्वतीच्या रूपातली अन्नपूर्णा म्हटली जाते. श्रावण महिन्यात नवविवाहित मुली माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात. आता मंगळागौरचं महत्त्व काय बघा, तर मंगळागौरीचे व्रत नवविवाहित महिलांनी लग्नानंतर 5 वर्ष करण्याची प्रथा आहे. यासाठी नवविवाहितेने मंगळवारीचे म्हणजे मंगळागौरीचे व्रत करून मंगळवारी सकाळी स्नान करून षोडशोपचार पूजा करायची असते. तसेच यात शिवपिंडाची देखील पूजा केली जाते. पिठाच्या किंवा पुराच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती केली जाते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळले जातात. तसेच हे व्रत पतीच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सुद्धा केले जातात. आता मंगळागौरीची पूजा कशी करायची बघा. पूजेसाठी काय, तर मंगळागौरीची पूजा करताना वेगवेगळ्या झाडांच्या पत्री आणि फुले वापरली जातात. यात 16 प्रकारचे पत्रे असतात. या व्रतासाठी बेल, मोगरा, माका, धोत्रा, चाफा, बोर, दुर्वा, आघाडा, कनेर, जाई, डाळिंब, शमी, तुळस, रुई, बकुळ, अशोक या वृक्षाची पाने व्हायची असतात. या पूजेनंतर पुराणाचे किंवा पिठाच्या दिव्यांनी आरती केली जाते. म्हणजे पुराणांचे किंवा पिठाच्या दिव्यांनी आरती करायची असते. तसेच रात्री जागरण करून काडवाती पेटवून आरती म्हटली जाते. आता मंगळागौर का साजरी केली जाते बघा. आता बघा, मंगळागौर नक्की कधी कधी आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात आता अमांत पंचांगानुसार 2026मध्ये मंगळागौरचे एकूण 4 मंगळवार येतात. श्रावण महिना हा 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे मंगळवारीचे म्हणजे मंगळागौरीचे व्रत 4 मंगळवारी येत आहे. त्याच्या तारखा असा आहेत बघा. यंदा महाराष्ट्रात मंगळागौरीचे व्रत हे 4 दिवस असणार आहे, 4 मंगळवारी. आता मंगळागौरीचे व्रत कधी करायचे असते, तर विवाहानंतरची पहिली 5 वर्ष हे व्रत करण्याची परंपरा आहे. वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. अनेक कुटुंबात विवाहानंतरची पहिली 5 वर्षे व्रत करण्याची परंपरा आहे. काही महिला आयुष्यभर ही व्रत पाळतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी गौरी या सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शक्तीचे प्रतीक आहेत. श्रद्धेने मंगळागौरीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद, कुटुंबात सुख, शांती आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. अनेक कुटुंबात 5व्या वर्षी उद्यापन करण्याची प्रथा आहे. उद्यापनामध्ये विशेष पूजा, सुवासिनींचे पूजन, वाण देणे आणि देवीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर काही महिला व्रत थांबवतात, तर काही जणी श्रद्धेनुसार आयुष्यभर मंगळागौरीची पूजा करतात. तर मंडळी, अशा पद्धतीने आज आपण मंगळागौरीचे महत्त्व, पूजा कशी करायची आणि महिलांसाठी किती महत्त्वाचे आहे हे बघितलेलं आहे. आणि प्रत्येक महिलेनं 5 वर्षे कोणतं व्रत केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. शेवटी जाता जाता जय जगदंब, जय दुर्गे, हर हर महादेव अशी कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.